सर, सर्वप्रथम सरांना नमस्कार, धन्यवाद. आजचा या सेशनमध्ये जेव्हा व्हिडिओ करताना एक वेगळा आनंद मिळाला आणि आता असं वाटायला लागलं की आपल्याला पण डिजिटल व्हायला सोपं झालेलं आहे. आणि अ, आतापर्यंत छोट्या मोठ्या रील बघायचो, हे कसं बनतं, काय बनतं आणि कशा पद्धतीनं हे तयार होतं, हे फार कोडं होतं. ते कोडं फार लवकर सुटलं. त्याबद्दल सर्वांचं धन्यवाद. तुमचं पण सर्वात मोठं धन्यवाद की तुम्ही अतिशय सोप्या भाषेमध्ये, सोप्या छोट्या छोट्या स्टेप्स मध्ये इतके चांगले व्हिडिओ बनवण्याची संधी आपल्याला मिळत आहे. आणि एक लक्षात आलं की याच्यावर एक प्रॉम्प्ट, प्रॉपर प्रॉम्प्ट वर काम करून प्रॉपर प्रॉम्प्ट जर आपण दिले तर खूप सुंदर व्हिडिओ आपल्याला एआय करून देईल. तर मला असं वाटतं एआय साठी धन्यवाद एकदा. अगदी अगदी. कारण इतकं कठीण वाटलेलं काम अतिशय सोपं केलं. त्यामुळे धन्यवाद सर, तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक अभिनंदन, धन्यवाद. येस येस. तुम्ही ज्यावेळेला तो रिजनरेट करत होता किंवा तुम्ही जो सब्जेक्ट दिला आणि त्याच्यानंतर तुमच्या तो हातात आला व्हिडिओ, काय फिलिंग्स होते तुमचे? फिलिंग तेच होतं की बा हे कसं करतोय हा, कुठे कुठे जात असेल, कुठे कुठे कुठल्या कुठून काय आणत असेल तो. हा. म्हणजे मी माझा विषय टाकल्याबरोबर त्यांनी लगेच ते पूर्ण शोधलं. त्या पूर्ण म्हणजे वेगवेगळे, मी तर काय छोटेसे छोटे छोटे प्रॉम्प्ट दिले त्याला की बाबा त्याला काही असं कळलं नसेल, मलाच कळलं नाही तर त्याला काय कळलं असं वाटलं मला. मलाच काय द्यावं हे समजलं नाही. मी कसं तरी आता तुमच्या आग्रहाखातर तो प्रॉम्प्ट बनवला आणि मी देऊन टाकला. मला काही खूप काही कळलं नव्हतं त्याचा प्रॉम्प्ट, कारण त्या सोन्याच्या जागी मला हे माझं ठेवायचं आणि मग त्याला सांगायचं. आणि ते तरी त्याने इतकं छोट्या शब्दांमध्ये, काही मराठीत काही इंग्रजीत जसं जमलं तसं टाकून दिलं. मी म्हटलं चला काय द्यायचं ते पुन्हा पाहू. म्हणजे तर प्रॉम्प्ट दिल्यानंतर तुम्हालाच शंका होती की तो काय करणार आहे. काय काय देईल म्हणून मला शंका होती. आणि म्हणून त्या व्हिडिओत बघितल्यावर काही काही गोष्टी त्याला पण कळल्या नाही, पण त्यांना दिलं कसं तरी, अवेअरनेस केलं की नाही बाबा, हा नाव गेलं आपलं, आपल्या कंपनीचं नाव गेलं, आपलं प्रेझेंटेशन झालं की नाही. हा एक फार महत्वाचा विषय आणि आहे. एवढं तोडकी मोडकी माहिती दिल्यानंतर सुद्धा जर त्यांनी आपल्याला इतका छान सुंदर व्हिडिओ अवघ्या 5-10 मिनिटांमध्ये बनवून दिला असेल, तर प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग किंवा चॅट जीपीटी आणि एआय टूलचा कोर्स हा पूर्णपणे लेवल 1, लेवल 2, लेवल 3 जर तुम्ही महाशाळेमध्ये कराल तर तुम्ही कुठं जाऊ शकता याचा एक अंदाज आला असेल तुम्हाला. यस सर, यस यस. की एक प्रॉम्प्ट जर एवढं तुमचं काम सोपं करू शकतो, एवढा वेळ तुमचा वाचवू शकतो, मेहनत वाचवू शकतो, थिंकिंग वाचवू शकतो. तुम्हाला याच्यासाठी कॉपीरायटर, शूटर, कॅमेरा, प्लेस, परमिशन, पेशन्स, नाव, भरपूर वेळ लागला असता ना. बिलकुल. एवढ्या सगळ्या लोकांना जाऊन शूट करायचं म्हटलं तरी किती वेळ गेला असता तुमचा. कल्पनाच येत नाही, डोक्यातच येत नाही की काय काय द्यायला, काय काय लिहायचं आहे. म्हणजे असे हे डायरी भरले तरी त्याच्यात लक्षात येत नाही की आपल्याला काय शब्द सुचत नाही, कारण ते एक तर आपलं नॉलेज. आणि एवढं सगळं अवघ्या 1 ते 1.5 मिनिटामध्ये त्याने पिक्चराइज करून, व्हिडिओ करून, टायटल देऊन, स्क्रिप्ट करून, म्युझिक देऊन, बॅकग्राऊंड देऊन, इफेक्ट देऊन तयार करून दिले. मी म्हणला कल्पनेच्या क्षितिजाच्या पलीकडचा विषय आपल्या हातामध्ये विदिन 5 मिनिट, 10 मिनिट इमिजिएट आउटपुट मध्ये येतो. ही खूबी आपल्या व्यवसायासाठी वापरणं हे तेवढंच गरजेचं आहे. चलो, थँक्यू सर. थँक्यू, थँक्यू. चलो.